प्रकल्पांसाठींचं भूसंपादन 7 दिवसात करावं असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वॉर रूममधील बैठकीत दिलेत। वर्धा गडचिरोली मार्गाबद्दल त्यांनी हे आदेश दिलेत। राज्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून हे प्रकल्प महत्त्वाचे असून दिलेल्या वेळापत्रकानुसार या प्रकल्पांचं काम व्हावं असे निर्देश देखील फडणवीसांनी दिलेत। आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम देशांतर्गत स्थानिक सराफा बाजारात दिसून येतोय। 10 ग्रॅम सोन्याचे भाव हे 97,200 रुपयांवर पोहोचलेले आहेत। एप्रिल महिन्यात आतापर्यंत 24 कॅरेट सोन्याच्या भावात तब्बल 5,800 रुपयांची वाढ झालेली आहे। कल्याण डोंबिवली महापालिकेने 10 लाखांची तरतूद करून शाडूची माती गणेश मूर्ती तयार करणाऱ्या मूर्तिकारांना मोफत देण्याचे जाहीर केले होते आणि त्यासाठी मूर्तिकारांनी नोंदणी करण्याचे आवाहन केले होते। याला प्रतिसाद देत 90हून अधिक गणेश मूर्तिकारांनी शाडूची माती मोफत देण्यासाठी महापालिकेकडे अर्ज केलाय। मुंबईतील मिठी नदीतील प्रदूषण मुंबई महापालिकेला वर्षानुवर्ष सोडवता आलेलं नाहीये। मुंबई महापालिका आणि MMRDA प्रशासनाच्या उदासीन कारभाराचा फटका मिठी नदीच्या पुनर्विकासाला बसला असल्याचं दिसून येतंय। ठाणे महापालिका क्षेत्रातील पावसाळापूर्व नालेसफाईची 2 टप्प्यात कामं केली जाणार आहेत आणि त्यानुसार पहिल्या टप्प्यात 5 प्रभाग समिती क्षेत्रातील नालेसफाईच्या कामांना सुरुवात झाली आहे, तर दुसऱ्या टप्प्यातील कामं 25 एप्रिलपासून सुरू होणार आहेत। पिंपरी चिंचवडच्या पश्चिम भागात सध्या रिअल इस्टेटमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होते। या भागातील वाढत्या कनेक्टिव्हिटीमुळे नागरिकांची या भागाकडे मागणी वाढली आहे, तर गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी घरांच्या मागणीमध्ये लक्षणीय वाढ झाली असून हजारो कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे। विदर्भामध्ये सूर्य आग ओकू लागलाय। विदर्भातील 12 पैकी तब्बल 8 शहरांचं कमाल तापमान 43 अंशांच्या वर गेलंय, तर 45.6 अंश तापमानासह चंद्रपूर देशासह संपूर्ण जगात उष्ण शहर ठरलंय। बनावट शिक्षक भरती गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर शिक्षण विभागाने राज्यभरातील सर्वच शिक्षकांचं पोस्ट मॅपिंग सुरू केलंय। शिक्षण विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात तब्बल 10,000पेक्षा जास्त शिक्षकांची बनावट भरती झाल्याचं समोर आलं। त्यांच्यासह संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे। सोलापूर शहरात 2 विभागीय कार्यालयांतर्गत एकूण 12 ठिकाणी पाण्याचा दाब आणि दूषित पाणी पुरवठ्याबाबत रोबोटच्या माध्यमातून चाचणी करण्यात आली। ड्रेनेजमध्ये 120 मीटरपर्यंतचा हा रोबोट आता आत जात असून यातील एका ठिकाणी दूषित पाणी आढळलंय, तर 5 ठिकाणी पाण्यातील क्षारामुळे झालेल्या गाठींमुळे प्रेशर कमी झाल्याचं दिसून आलं। पुण्यातील गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी डॉक्टर सुश्रुत घैसास आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर कारवाई करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही कारवाई वेगवेगळ्या पातळीवरून होणार आहे, तर रुग्णालयाला 10 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय। कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित भारतातील पहिल्या आधुनिक ऊस शेतीच्या बारामतीमधील क्रांतिकारक संशोधनाला पंतप्रधानांच्या कार्यालयानं सकारात्मक प्रतिसाद दिलाय। बारामतीमध्ये प्रत्यक्ष पाहणी करून हा प्रयोग देशभर राबवण्याची ग्वाही केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली आहे। महाराष्ट्रानं स्वच्छ ऊर्जेच्या प्रवासात एक महत्त्वपूर्ण यश मिळवलेलं असून सौर ऊर्जा क्षमतेमध्ये 8,450 मेगावॅटचा टप्पा पार केलेला आहे। सरकारचं पाठबळ असलेलं मेगा प्रकल्प आणि खासगी क्षेत्रातील उत्साह याच्यामुळे सौर ऊर्जेत वाढ झालेली आहे। वर्धा जिल्ह्यात कृषी विभागाच्या वतीनं खरीप हंगामाचं नियोजन करण्यात आलंय। बियाण्यांची टंचाई निर्माण होऊ नये म्हणून कृषी विभागाच्या वतीनं 69,987 क्विंटल बियाण्यांची मागणी केलेली आहे। या बियाण्यांचा वर्धा जिल्ह्याला मे महिन्यामध्ये पुरवठा होणार असल्याची माहिती आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये उन्हाळी कांद्याची 1 लाख क्विंटल आवक झाली आहे। कांद्याला कमीत कमी 800 रुपयांपासून 1500 रुपयांपर्यंत दर मिळालाय। आज राज्यातील बाजार समितीमध्ये गव्हाची 20,124 क्विंटलची आवक झाली। यात गहूची सर्वाधिक आवक मुंबई बाजारात 9,000 क्विंटलची झाली, तर गव्हाला कमीत कमी 2,200 रुपयांपासून सरासरी 4,200 पर्यंत दर मिळाला। टॅरिफ वॉरनंतर भारतानं अमेरिकेतील कापसाच्या आयातीवर शुल्क हटवण्याच्या मागणीसाठी केंद्र सरकारवर दबाव निर्माण करायला सुरुवात केलेली आहे। ऑल इंडिया कॉटन ब्रोकर असोसिएशननं कापसावरील 11% आयात शुल्क रद्द करण्यास विरोध दर्शवलाय, तर भारतात कापसाचं उत्पादन चालू वर्षात एकूण 290 लाख गाठी कापसाचं उत्पादन होणार असल्याचा अंदाज CAIनं व्यक्त केलाय। पिंपरी चिंचवड पालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत असलेल्या मालमत्ता करांची देयकं वितरणास सुरुवात करण्यात आलेली आहे। बचत गटातील महिलांच्या माध्यमातून घरोघरी देयकांचं वितरण केलं जातं। 30 जूनपर्यंत संपूर्ण कराचा आगाऊ भरणा केल्यास सामान्य करात 10% सवलत दिली जाणार आहे। ठाण्यात पावसाळ्यामध्ये नाले तुंबून आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी ठाणे पालिका प्रशासनानं नालेसफाईच्या कामांना सुरुवात केली आहे। मे महिना संपेपर्यंत कामं पूर्ण करण्याचे आदेश पालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले।
पीएमपीएल मधील कंत्राटदारांच्या बससोबत केवळ चालकांची सेवा घेतली जात असताना आता वाहक देखील कंत्राटी पद्धतीने सेवेत घेतले जाणार आहेत आणि त्यानुसार कंत्राटी पद्धतीने 400 बस सेवेमध्ये दाखल करण्यात येणार आहेत। 2000 चालक आणि वाहक कंत्राटी पद्धतीने भरण्यास सहमती देण्यात आली आहे। एमपीएससीच्या दिव्यांग उमेदवारांचा दिव्यांगत्वाचा तपशील केंद्र सरकारच्या स्वावलंबन संकेतस्थळावरून विधिग्राह्य करणं आवश्यक केलंय। 1 मे 2025 पासून होणाऱ्या सर्व पदभरतीच्या जाहिरातीनुसार अर्ज करण्यासाठी दिव्यांग तपशील अनिवार्य आहे, अन्यथा अर्ज करता येणार नाही। शेतकऱ्यांनी 1 रुपयात पीक विमा योजनेला चुना लावला म्हणून योजना बंद झाली असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय। तर जुन्या पीक विमा योजनेतील निकष बदलून नव्यानं ही योजना तयार करून निर्णय घेऊ असंही त्यांनी स्पष्ट केलं। पिंपरी चिंचवड शहरासाठी मुळशी आणि ठोकरवाडी धरणातून पाणी आणण्याच्या हालचाली सुरू असतानाच महापालिकेनं जलसंपदा विभागाला नवीन प्रस्ताव दिलाय। शेतीसाठी सांडपाण्यावर प्रक्रिया केलेल्या पाण्याचं प्रमाण वाढवून त्या बदल्यात पाणीकोटा वाढवून देण्याबाबतचा प्रस्ताव देण्यात आल्यानं अधिकचं पाणी शेतीला मिळणार आहे। मध्य रेल्वेच्या शीव रेल्वे स्थानकावरील ब्रिटिशकालीन 112 वर्ष जुन्या उड्डाणपुलाच्या पाडकामाला वेग आलाय। मध्य रेल्वेनं नुकताच सीएसएमटी विद्याविहार दरम्यान मेगाब्लॉक घेऊन 7 तुळया हटवण्याचं काम पूर्ण केलेलं आहे आणि आता इतर कामं देखील वेगात करण्यात येत आहेत। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेनं शहरभरातील वृक्षांच्या अस्ताव्यस्त वाढलेल्या फांद्यांची छाटणी सुरू केलेली आहे। मात्र ही छाटणी अयोग्य पद्धतीनं केली जात असल्याचा आरोप पर्यावरण प्रेमींनी केलाय। अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या पूर्णपणे तोडण्यात येत आहेत आणि त्यामुळे झाडांचं नैसर्गिक संतुलन बिघडतंय असं त्यांचं म्हणणं आहे। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टरनं पैशांअभावी उपचार करण्यास नकार दिल्यानं तनिषा भिसे या गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या कार्यालयात सुनावणी झाली। यावेळी भिसे कुटुंबियांनी त्यांची बाजू मांडली तर डॉक्टर सुश्रुत घैसा यांना पुणे पोलिसांनी हजर राहण्याचे आदेश दिल्यानं त्यांना पुढील तारखेला बोलावण्यात येणार आहे। मध्य रेल्वेनं नुकत्याच वातानुकूलित लोकलच्या 14 फेऱ्या वाढवल्यात। आता हार्बर मार्गावर नवी कोरी वातानुकूलित लोकल धावणार आहे। चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरीमधून वातानुकूलित लोकल मुंबईमध्ये दाखल झाली आहे आणि त्यामुळे प्रवाशांना गारेगार आणि आरामदायी प्रवास करता येणार आहे। मुंबईसह महानगर प्रदेशात वायू प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीनं डिझेल पेट्रोलवर धावणाऱ्या वाहनांना बंदी घातल्यास आणि फक्त विद्युत आणि सीएनजी वाहनांना परवानगी दिल्यास देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि लोकसंख्येवर व्यापक परिणाम होईल असा दावा राज्य सरकारनं उच्च न्यायालयात केला। दरम्यान न्यायालयाच्या आदेशानुसार 7 सदस्यांची तज्ज्ञ समिती नेमली असून अहवाल सादर करण्यास मुदतवाढ देण्याची विनंती देखील सरकारनं केली आहे। देशातील सर्वाधिक 45.6° इतकी सर्वाधिक तापमानाची नोंद विदर्भातील चंद्रपूर इथे करण्यात आली आहे। गेल्या वर्षी मे महिन्यात एवढीच तापमानाची नोंद या शहरात करण्यात आली होती। सुप्रिया सुळे इंदापूर दौरा आटपून पुरंदरकडे जात असताना ताफा थांबवून त्यांनी बारामतीकडे निघालेल्या शरद पवारांची आणि आपल्या आईची भेट घेतली। वाहन थांबवून त्यांनी आई-वडिलांची भेट घेतली। 1 रुपयात पीक विमा या योजनेबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलंय। 1 रुपयात पीक विमा द्यायचं सुरू केलं होतं, मात्र ग्रामीण भागात काही जणांनी चुनाच लावला, त्यामुळे ती योजना अडचणीत आली। आता आम्ही तुमच्या भल्याचं जे असेल तेच करणार असं अजित पवार म्हटलंय। मुंबईमध्ये 26 एप्रिल रोजी मनसेकडून प्रतिपालिका सभागृहाचं आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमांसाठी मनसेकडून आदित्य ठाकरेंना निमंत्रण देण्यात आले। याशिवाय मंत्री आशिष शेलार, मंत्री उदय सामंत यांना देखील निमंत्रण देण्यात आले। मंत्रिपद माझ्यासाठी कधीही महत्त्वाचा मुद्दा नव्हता, मी अजिबात नाराज नाही। फडणवीस आणि गडकरी भेटीमध्ये विविध विकास कामांवर चर्चा झाली। याबरोबरच आम्ही राजकारणात आहोत तर राजकीय चर्चा होणारच असं स्पष्टीकरण मुनगंटीवार यांनी दिलं। मुंबईतील पाणी टंचाईला आदित्य ठाकरे जबाबदार आहेत असा गंभीर आरोप आशिष शेलार यांनी केलेला आहे। मुंबईकरांना हक्काचं पाणी मिळालं असतं, पण आदित्य ठाकरेंच्या हट्टामुळे अनेक कामं लांबणीवर पडली आहेत। गारगाई पिंजाळ प्रकल्पाला आदित्य ठाकरेंच्या हट्टामुळे स्थगिती देण्यात आली असं आशिष शेलार म्हटलंय। ज्योती मेटेंच्या उपस्थितीमध्ये शिवसंग्रामची राज्यस्तरीय बैठक पार पडली। शिवसंग्रामकडून आता राज्यव्यापी सदस्य नोंदणीला सुरुवात होणार आहे। शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं काम अद्याप सुरू झालेलं नाही आणि शासनानं तातडीनं याबाबत कार्यवाही करावी अशी मागणी ज्योती मेटे यांनी केली आहे। दादागिरी, दहशत, खून, मारामाऱ्या, जाळपोळ, बलात्कार, भ्रष्टाचार यामुळे 2014 पूर्वी सिंधुदुर्ग जिल्हा संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशात बदनाम होता। हे सगळं पाप नारायण राणे आणि त्यांचे गुंडगिरी करणारे कार्यकर्ते यांचं होतं अशी टीका माजी खासदार विनायक राऊत यांनी केली आहे। राणे कुटुंबियांच्या हाती सत्ता आल्यानंतर जिल्हा पुन्हा जुन्या मार्गावर जातोय असं राऊत म्हटलंय। अहिल्यानगर जिल्ह्याच्या कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांना अखेर राजीनामा द्यावा लागलेला आहे। 13 नगरसेवकांनी बंडखोरी करत उषा राऊतांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल केला होता। दरम्यान विशेष सभा होण्याच्या आधीच नगराध्यक्षांनी हा राजीनामा दिलाय, त्यामुळे कर्जतमध्ये आमदार रोहित पवार यांना मोठा धक्का बसल्याचं बोललं जातंय।
चोपडा तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींसाठी सरपंच आरक्षण सोडत काढण्यात आले आहे। 6 ग्रामपंचायती अनुसूचित जातीसाठी, 6 नागरिक प्रवर्गासाठी तर 27 ग्रामपंचायती अनुसूचित जमातीसाठी आणि 40 ग्रामपंचायती खुल्या प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी एका कार्यक्रमात विरोधकांना थेट इशारा दिलाय। आता मी बोलायचं नाही तर कार्यक्रम करायचं ठरवलंय। कुणी काय केलं आहे याचा सगळा हिशोब माझ्याकडे आहे असा इशारा गोरे यांनी दिलाय। निधी वाटपाबाबत तक्रार करणारे आमदार बाबूराव कोहळीकर यांना अतुल सावेंनी प्रत्युत्तर दिले। आमच्याकडे 5 वर्ष असून 237 आमदार आहेत। ज्याला युतीमध्ये राहायचं आहे त्यांनी राहावं, अन्यथा बाहेर पडावं असा इशारा सावेंनी दिला। आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी वारकऱ्यांना सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी विविध ठिकाणची पाहणी करत अधिकाऱ्यांना सूचना दिल्यात। वारकऱ्यांसाठी नियोजन समितीमधून निधी उपलब्ध करून दिला जाईल असं पालकमंत्र्यांनी स्पष्ट केलं। पंढरपुरात मंत्री शंभूराजे देसाईंना काळे झेंडे दाखवण्यात आले। शेतकरी कर्जमाफी झालीच पाहिजे अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या। यावेळच्या 63 ग्रामपंचायतींचं आरक्षण जाहीर करण्यात आलेलं आहे। तालुक्यातील 67 ग्रामपंचायतींपैकी 63 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली आहे। उद्धव ठाकरेंनी ज्या अटी घातल्या त्या शाळकरी मुलासारख्या आहेत। राज ठाकरे कुणासमोरही झुकून एकत्र येणार नाहीत असं विधान मंत्री उदय सामंत यांनी केलंय। शालेय मुलांसारख्या अटीवर महाराष्ट्रात राजकारण घडेल असं वाटत नाही असं सामंत म्हटले। राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं आणि राज्यातील विरोधी पक्षाची जी पोकळी आहे ती भरून काढावी असं आवाहन लक्ष्मण हाके यांनी केलंय। पवार कुटुंबीय कधीच वेगळे नव्हते। पवार कुटुंबियांनी महाराष्ट्राला वेडात काढण्याचं काम आजपर्यंत केलंय असंही हाके म्हटले। दोन्ही नेते एकत्र यावेत ही सर्वांचीच इच्छा आहे अशी प्रतिक्रिया शिवसेना उबाटाचे उपनेते शरद कोळींनी दिली आहे। दोघांमध्ये युती झाल्यास सोलापुरात हत्तीवरून पेढे वाटण्याचं काम शिवसैनिक करतील असं ते म्हटले। गडचिरोलीतील धान खरेदी घोटाळा प्रकरणात न्यूज 18 लोकमतचा मोठा इम्पॅक्ट पाहायला मिळाला आहे। आदिवासी विकास महामंडळाचे कुरखेडा येथील उपप्रादेशिक व्यवस्थापक मुरलीधर बावने यांचं निलंबन करण्यात आलंय। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील 2 आरोपींचा अटकपूर्व जामीन नाकारण्यात आलेला आहे। ड्रग्ज तस्करीमध्ये फरार आरोपी स्वराज उर्फ पिनू तेलंग आणि इंद्रजित उर्फ मिटू ठाकूर याचा अटकपूर्व जामीन अर्ज धाराशिव कोर्टानं फेटाळून लावलाय। सुप्रीम कोर्टानं नाशिक महापालिकेला दिलासा दिलाय। नाशिक दर्गा प्रकरणी याचिकाकर्त्यांची मागणी फेटाळण्यात आली आहे। याचिका दाखल करण्यापूर्वीच पालिकेनं कारवाई केल्याचं निदर्शनास आल्यानं दर्गा ट्रस्टला नव्यानं हायकोर्टात दाद मागण्याचा सल्ला कोर्टानं दिलाय। दाभोलकर हत्या प्रकरणातील जामिनावर सुटलेले संशयित आरोपी विक्रम भावेच्या दाभोलकर हत्या आणि मी या पुस्तकाचं आज कोल्हापुरात प्रकाशन पार पडलं। यावेळी बोलताना दाभोलकर हत्या प्रकरणात आपल्याला विनाकारण गोवल्याचं विक्रम भावे यांनी म्हटलंय, तर तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी गुन्ह्याचा तपास फिरवल्याचा गंभीर आरोप भावेनं केलाय। बुलढाणा जिल्ह्यातील शेगावमधल्या नागरिकांमध्ये नख तुटण्याची समस्या निर्माण झालेली आहे। त्यामुळे पुणे आरोग्य विभागाची टीम बोंडगावात दाखल झाली आहे। इथे दिल्लीचं आरोग्य पथक दाखल होणार असून नागरिकांना घाबरून न जाण्याचं आवाहन करण्यात आलंय। अंबरनाथमधील उद्योजक विश्वनाथ पनवेलकर यांच्या घराबाहेर गोळीबार करण्यात आला होता। दरम्यान या गोळीबाराचा सीसीटीव्ही समोर आलाय। पनवेलकर यांच्या घराजवळ दुचाकीवरून 2 अज्ञातांनी गोळीबार केल्याचं व्हिडिओमधून दिसून येत आहे। ठाण्याच्या खार्डी गावात एका तरुणाला मारहाण करण्यात आली होती। दरम्यान पोलिसांनी तक्रार दाखल करण्यास टाळाटाळ केली आणि या प्रकारानंतर भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रेंनी पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांना चांगलंच धारेवर धरलं। मीरा भाईंदरमध्ये महापालिकेच्या विरोधात मनसेनं प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढली। मीरा भाईंदर महापालिकेच्या क्रीडा संकुलात बुडून 11 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता। या विरोधात मनसेनं पालिकेचा निषेध नोंदवला। म्हाडाच्या धर्तीवर सिडकोनं देखील घरांच्या वाढीव किमती कमी कराव्यात अशी मागणी माजी आमदार संदीप नाईक यांनी शासन। आता एक मोठी बातमी, बनावट शालार्थ आयडी तयार करून बोगस शिक्षक भरती प्रकरणात अटक होणार असल्याच्या भीतीनं अधिकाऱ्यांनी अटकपूर्व जामीन मिळवलाय। अटकपूर्व जामीन मिळवणाऱ्यामध्ये 2 शिक्षण अधिकाऱ्यांसह अन्य 3 वरिष्ठ पदावरील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। तर अटकपूर्व जामीन घेणाऱ्यांमध्ये माध्यमिक शिक्षण अधिकारी रोहिणी कुंभार, प्राथमिक शिक्षण अधिकारी सिद्धेश्वर काळुसे, निलंबित वेतन अधीक्षक निलेश वाघमारे आणि शिक्षण मंडळातील माजी अधिकारी तसंच माजी शिक्षण अधिकारी रवींद्र काटोलकर, शिक्षण उपसंचालक कार्यालयातील
सहशिक्षण उपसंचालक दीपेंद्र लोखंडे यांचा समावेश आहे। या प्रकरणात आतापर्यंत 7 लोकांना पोलिसांनी अटक केली आहे आणि आता पोलिसांकडून रोज नवनवीन पद्धतीने तपास केला जात असून त्यामुळे अटकेच्या भीतीने या अधिकाऱ्यांनी देखील अटकपूर्व जामीन मिळवलेला आहे। बीडच्या गेवराई तालुक्यातील वाहे गावात क्षुल्लक कारणावरून 8 जणांवर कोयता आणि रॉडने हल्ला करण्यात आला। या प्रकरणी अद्याप तक्रार दाखल करण्यात आली नसून जखमींवर जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। वादग्रस्त पोलीस अधिकारी रणजित कासलेला 23 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। अॅट्रॉसिटी प्रकरणात रणजित कासले विरोधात बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासलेला 23 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अॅट्रॉसिटी प्रकरणात 23 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे। माजलगावात क्षुल्लक कारणावरून महादेव गायकवाड या ढाबा मालकाची हत्या करण्यात आली होती। दरम्यान आरोपी अद्याप फरार आहेत, त्यामुळे आक्रमक झालेल्या नातेवाईकांनी थेट पोलीस ठाण्यात मृतदेह आणत आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे। मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणा याला त्याच्या कुटुंबियांशी बोलायचं असून त्यासाठी त्यानं दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे। विशेष न्यायमूर्ती हरदीप कौर यांनी या याचिकेवर राष्ट्रीय तपास संस्थेकडून 23 एप्रिलपर्यंत उत्तर मागवलं। अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हेन्स सध्या सहकुटुंब भारत दौऱ्यावर आहेत। यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींची त्यांच्या निवासस्थानी जात भेट घेतली। यावेळी मोदींनी त्यांच्या तिन्ही मुलांना मोरपंख भेट दिला आणि यावेळी हे खास गिफ्ट पाहून मुलं देखील खुश झाली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हेन्स आणि त्यांच्या कुटुंबांचं आपल्या निवासस्थानी स्वागत केलं। यावेळी परस्पर हिताच्या विविध प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर देखील चर्चा झाली। कोलकाताच्या ईडन गार्डन्सच्या मैदानात गुजरात टायटन्स संघाचा युवा सलामीवीर साई सुदर्शन यानं यंदाच्या हंगामातील आणखी एक अर्धशतक झळकावलंय। कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात साईनं 400 धावांचा पल्ला पार केलाय। यंदाच्या हंगामात हा टप्पा पार करणारा तो पहिला फलंदाज ठरलाय, तर निकोलस पुरनला मागे टाकत आता ऑरेंज कॅप देखील त्याने आपल्याकडे घेतली आहे। आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यामध्ये गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल यानं ईडन गार्डन्सच्या मैदानात दमदार खेळी केली। सलामीवीर साई सुदर्शनच्या साथीनं शतकी भागीदारी केल्यावर शुभमन गिल शतकाच्या दिशेनं वाटचाल करताना दिसला, पण रिकू सिंग यांच्या शतकाच्या आड आला आणि एका अप्रतिम कॅचसह रिंकूनं जीटीच्या कॅप्टनच्या दमदार इनिंगला ब्रेक लावला।